नमस्कार मित्रांनो, मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न या पुरस्काराविषयी माहिती घेणार आहोत। सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये पुरस्कारांवर प्रश्न येतो। कुठलीही परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये पुरस्कारावर एखादा प्रश्न असतो। मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा राज्यस्तरावरील पुरस्कार असतील, म्हणजे सरकारचे पुरस्कार। या पुरस्कारांना खूप महत्त्व आहे आणि या पुरस्कारावर प्रश्न येतो। आता 26 जानेवारीच्या निमित्ताने 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे। या 2 व्यक्तीमध्ये ज्या ही व्यक्ती आहेत, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी, या 2 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। या अनुषंगाने आपण भारतरत्न पुरस्काराविषयी सर्व माहिती घेऊ। त्यानंतर कर्पूरी ठाकूर कोण होते, लालकृष्ण अडवाणीच्या बाबत परीक्षाभिमुख महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, जेही तुम्हाला नोट्स वाटतील त्या नोट्स तुम्हाला इथे मी लिहून देणार आहे, ते देखील तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात जी आहे, या पुरस्काराची सुरुवात जर म्हटलं तर आपण हा प्रश्न येऊ पण शकतो तुम्हाला। भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 2 जानेवारी, ठीक आहे, 2 जानेवारी 1954 रोजी झाली। म्हणजे पहिल्यांदा 2 जानेवारी 1954 ला हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला आणि त्यावेळीच फक्त 3 व्यक्तींना, म्हणजे आताही बघितलं आपण तर 1999चा अपवाद जर सोडला तर प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो। म्हणजे पहिल्यांदा 3 व्यक्तीला देण्यात आला। पहिले व्यक्ती जे होते ते सी राजगोपालाचारी होते। तुम्हाला सी राजगोपालाचारी माहित आहे, ते भारताचे पहिले गव्हर्नर, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। तर त्या सी राजगोपालाचारी भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, आणि सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कारही मिळालेला आहे। सी व्ही रमन यांना 1930 चा नोबेल पुरस्कारही मिळालेला आहे। तर ह्या अशा 3 व्यक्तींना पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार भारतामध्ये देण्यात आला। आणि मग तेव्हापासून जर आजपर्यंत बघितलं तर आता ही शेवटची व्यक्ती जी आहेत, आपण लालकृष्ण अडवाणीविषयी माहिती नंतर घेणारच आहोत। पहिल्यांदा आपण भारतरत्न पुरस्काराविषयी सर्व माहिती घेऊया। हा पुरस्कार 26 जानेवारीच्या दिवशी देण्यात येतो आणि जास्तीत जास्त 3 व्यक्तींना तुम्हाला मी सांगितलं। मरणोत्तरही हा पुरस्कार देण्यात येतो। मरणोत्तरी हा पुरस्कार तुम्हाला देण्यात येतो, व्यक्तीला देण्यात येतो। ठीक आहे, तर मरणोत्तर पुरस्कार ची सुरुवात जी आहे, तर पहिला मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आला, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आला। ठीक आहे, पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार, मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतर, ठीक आहे, मरणोत्तर हे लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आला। ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर दुसरे पंतप्रधान हे लाल बहादूर शास्त्री होते। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर असे दोन विदेशी व्यक्ती आहेत की त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। एक आहेत खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला। खान अब्दुल गफार खान विदेशी व्यक्ती, कोणत्या 2 विदेशी व्यक्ती आहेत तर खान अब्दुल गफार खान एक आहेत, खान अब्दुल गफार खान, ठीक आहे, या आणि नेल्सन मंडेला। नेल्सन मंडेला या त्या 2 व्यक्ती आहेत। ठीक आहे, या 2 व्यक्ती अशा आहेत की त्या अभारतीय म्हणजे विदेशी व्यक्ती आहेत। नेल्सन मंडेला आपल्याला माहिती आहे, नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते। त्यांनी 27 वर्ष तुरुंगवास त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भोगलेला होता। 27 वर्ष, कमी नाही, 27 वर्ष त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता नेल्सन मंडेला यांनी। त्याचबरोबर जर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आतापर्यंत 1977 मध्ये, 1977 म्हणजे 1975 ते 77, ठीक आहे, 1975 ते 77 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती। तर त्या आणीबाणीच्या काळामध्ये 1977 ला मोरारजी देसाई यांच्या सरकारनी हा पुरस्कार बंद केला होता।
आणि मग लगेच 1980ला ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या त्यावेळेस परत त्यांनी हा पुरस्कार नव्याने सुरू केला. म्हणजे 77 ते 80 दरम्यान हा पुरस्कार देण्यात येत नव्हता. म्हणजे या पुरस्कारावर बंदी कधी आणली होती असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता येईल तो 1977ला. मग त्यानंतर या पुरस्कारामध्ये सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत की ज्यांनी हा पुरस्कार पटकावलेला आहे, तर त्या तरुण व्यक्ती आहेत सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत. त्यांचं वय वर्ष 40 असताना त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि मग सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोणत्या असाही प्रश्न येतो. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जर म्हटलं किंवा सर्वात वयाने जास्त असणाऱ्या व्यक्ती अशा कोणत्या आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 म्हणजे त्यांच्या जन्मदिनाच्या 100व्या वर्षी त्यांची शतक त्यांनी म्हणजे पूर्ण केलं होतं. 1858ला त्यांचा जन्म झाला. ठीक आहे, 18 एप्रिल 1858 असं त्यांची जन्मतारीख आहे. तर त्यांना सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोणतं 100व्या वर्षी त्यांना हा देण्यात आलेला धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, सर्वात तरुण व्यक्ती पाहिला, सर्वात आपण वयोवृद्ध व्यक्ती पाहिला. 40व्या वर्षी सचिन तेंडुलकर हे सर्वात कमी वय असणारी भारतरत्न मिळवली. आणि त्याचबरोबर त्या सर्वात म्हणजे पहिली व्यक्ती अशी आहे की पहिला खेळाडू कोणता आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर ती आहेत सचिन तेंडुलकर. मग आता प्रश्न आपल्याला असा येतो परीक्षेमध्ये की खालीलपैकी कुठले राष्ट्रपती आहेत की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 6 राष्ट्रपती असे आहेत की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. किती व्यक्ती? 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. मग त्या कोणत्या आहेत? तर ते आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे, जे भारताचे उपराष्ट्रपती पण होते आणि राष्ट्रपती पण नंतर झाले. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांना 1962ला. त्यानंतर झाकीर हुसेन, व्ही गिरी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि 6वी व्यक्ती जी आहे ती प्रणव मुखर्जी. आला का लक्षात राहील कोणते? सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, व्ही गिरी, ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी. या 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर अशा 5 महिला आहेत. 5 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. किती महिलांना? 5 महिलांना. ठीक आहे, किती महिलांना? तर 5 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 5 महिला. तर त्या 5 महिला कोणत्या? तर बघा, इंदिरा गांधी. भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोणत्या असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगायचं आहे इंदिरा गांधी. त्यानंतर मदर तेरेसा. मग भारतरत्न आणि नोबेल शांती पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्ती भारताच्या व्यक्ती कोणत्या असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला मदर तेरेसा हे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर अरुणा असफ अली. ठीक आहे, त्यानंतर MS सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. अशा 5 व्यक्ती आहेत. कोणत्या आहेत? इंदिरा गांधी, मदर तेरेसा, अरुणा असफ अली, MS सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर. या 5 व्यक्ती 5 महिला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळालेले पंतप्रधान किती आहेत असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहायचे आहे 7 पंतप्रधान आहेत. किती? 7. आतापर्यंत 7 पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. किती? 7 पंतप्रधानांना. 7 पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना 1955 मध्ये म्हणजे या पुरस्काराची सुरुवात झाली की लगेच दुसऱ्या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरूंना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी 1966ला ताशकंद करार केला होता. त्यानिमित्त किंवा तेही लक्षात आपल्याला हे त्यांना कधी पुरस्कार देण्यात आला तर आपल्याला हे लक्षात ठेवता येते. त्यानंतर इंदिरा गांधींना 1971ला भारत आणि पाकिस्तान एक युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम असा झाला की बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली. आणि म्हणून बांगलादेशाच्या म्हणजे त्यासाठी किंवा ते तुम्ही असं या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये. मोरारजी देसाई 1991ला. मोरारजी देसाई असे एकमेव पंतप्रधान आहेत की ते म्हणजे पहिले असे पंतप्रधान आहेत ते बिगर काँग्रेसचे आहेत. ते भारताचे 4थे पंतप्रधान होते. त्यानंतर गुलझारीलाल नंदा आणि हे 2 वेळा हंगामी पंतप्रधान राहिलेले आहेत.
राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी असे 7 व्यक्ती आहेत. कोणते कोणते बघा, आपण लक्षात ठेवू शकता. गांधी घराण्यामधले 3 गांधी म्हणजे 2 गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर लालबहादूर शास्त्री लक्षात ठेवायचे तुम्हाला. मोरारजी देसाई जे की पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि गुलझारीलाल नंदा. गुलझारीलाल नंदा तुम्हाला एक व्यवस्थित वेगळं लक्षात ठेवायचं, कारण ते हंगामी पंतप्रधान म्हणून 2 वेळा त्यांनी काम पाहिलेलं आहे. असे एकूण 7 पंतप्रधानांनी ना आतापर्यंत भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. मग आतापर्यंत सर्वात अधिक भारतरत्न पुरस्कार कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळालेला आहे किंवा मान्यवरांना मिळालेला आहे, तर ते आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामधून आतापर्यंत 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आहे मग 8 पुरस्कार मिळालेला उत्तर प्रदेश हे राज्य. ठीक आहे. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात अधिक पुरस्कार देण्यात आलेले आहेत. बघा आता या वर्षी मध्ये 2024 मध्ये 2 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आपण त्याची माहिती सविस्तर घेणार आहोत. पण याच्या अगोदर 2019 मध्ये म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन लागायच्या वेळेसच त्याही वेळेस 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि 19 नंतर मग डायरेक्ट 24 मध्ये. असंही आपण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 24 म्हणजे त्याही वेळेस इलेक्शन होतं आणि आताही इलेक्शन आहे. याच्या पार्श्वभूमीवर किंवा या असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की 2019ला 3 व्यक्तींना देण्यात आला होता. 3 व्यक्ती होते त्या प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख अशी आहे. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका ह्या 2 मरणोत्तर होत्या आणि प्रणव मुखर्जी यांना एक देण्यात आलेला होता. ठीक आहे. तर आतापर्यंत मरणोत्तर किंवा मेल्यानंतर किती व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे असा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो. तर कर्पूरी ठाकूर यांना पकडून जर पाहिलं आपण तर 15 व्यक्तींना देण्यात आला. किती? 15 व्यक्तींना. कर्पूरी ठाकूर यांचा विचार केला तर यांच्यासहित म्हणजे 15 व्यक्तींना या 2024च्या मध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 15 व्यक्ती असे आहेत की त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 4ही नागरी ही जे पुरस्कार आहे 4ही म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे 4ही नागरी पुरस्कार जे आहेत सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे असे मिळवणारे किती भारतीय आहेत तर ते आहेत 4 भारतीय. ते कोणते कोणते आहेत? सत्यजित रे आहेत, उस्ताद बिस्मिल्ला खान आहेत, त्यानंतर पंडित भीमसेन जोशी आहेत आणि भूपेन हजारिका आहेत. त्यांना 2019 मध्ये देण्यात आला होता. सत्यजित रे, उस्ताद बिस्मिल्ला खान, ठीक आहे, त्यानंतर पंडित भीमसेन जोशी आणि भूपेन हजारिका या 4 व्यक्तींना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 4ही पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर नोबेल पुरस्कार आणि त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती किती आहेत तर ते आपण 4 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? त्या सी.व्ही. रमन आहेत. तुम्हाला मी सांगितलं की पहिल्याच वर्षी म्हणजे 1954ला सी.व्ही. रमन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 1954 आणि 1930 मध्ये त्यांना रमन इफेक्ट या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळालेला होता. सी.व्ही. रमन. त्यानंतर मदर तेरेसा यांना 1979 साली नोबेल पुरस्कार मिळाला आणि भारतरत्न देखील मिळालेला आहे. त्यानंतर नेल्सन मंडेला जे की विदेशी व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्नही आहे आणि नोबेल शांती पुरस्कार देखील आहे. नेल्सन मंडेला या आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर अमर्त्य सेन यांना देखील नोबेल आणि भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये असे किती व्यक्ती आहेत की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये असे 9 व्यक्ती आहेत की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रामधील 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. मग पहिले व्यक्ती कोण होते तर धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली, ठीक आहे, 1958 साली तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त वय असणारी व्यक्ती कोणती होती ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता तर 100व्या वर्षी यांच्या वयाच्या 100व्या वर्षी धोंडो केशव कर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता 1958 साली. त्यानंतर पांडुरंग वामन काने एक आहेत, विनोबा भावे आहेत, डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत त्यांना मरणोत्तर मिळालं होतं 1990 मध्ये. ठीक आहे. त्यांच्या 1990 मध्ये म्हणजे 1891ला त्यांचा जन्म आहे. 14 एप्रिल 1891ला त्यांचा जन्म आहे. ठीक आहे. तर त्या शतकानिमित्त त्यांना तो 1990 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर J.R.D. टाटांना 1992ला देण्यात आला. लता मंगेशकरला 2001 साली, पंडित भीमसेन जोशी यांना 2008 साली, सचिन तेंडुलकर 2014,
आणि नानाजी देशमुख, जे की 2019 त्यांना देण्यात आला. हे असे एकूण 9 महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत की त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, भारतरत्न पुरस्काराविषयी तुम्हाला जर कुठलाही प्रश्न आता याच्यानंतर जर आला तर तुम्हाला तो प्रश्न चुकला नाही पाहिजे. बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आता आपण भारतरत्न पुरस्कारामध्ये कर्पूरी ठाकूर यांच्याविषयी माहिती पाहूया. बघा, कर्पूरी ठाकूर यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो आहे भारतरत्न मिळालेला. ती कितवी व्यक्ती आहे असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ती आहे 49वी व्यक्ती. कितवी? 49वी. कर्पूरी ठाकूर ही 49वी व्यक्ती आहे. किती? 49वी व्यक्ती आहे. ठीक आहे. कर्पूरी ठाकूर यांना जो भारतरत्न पुरस्कार यावर्षी 2024 देण्यात आला तर ती 49वी व्यक्ती आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेली. त्यांचा जन्म जर बघितला आपण तर 24 जानेवारी 1924 आहे आणि मृत्यू आहे 17 फेब्रुवारी 1988. म्हणजे मरणोत्तर पुरस्कार मिळवणारी ही 15वी व्यक्ती आहे कर्पूरी ठाकूर. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे आहेत. ते 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 1970 आणि 71 आणि 77 आणि 79. ठीक आहे. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये. ठीक आहे. आणीबाणीच्या काळामध्ये हे मुख्यमंत्री होते. 1970 आणि 71 आणि 77 आणि 79 अशा 2 वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर किती वेळा भारतात, नुकता असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की नुकताच ज्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले किंवा देण्यात आलेला आहे असे कर्पूरी ठाकूर हे बिहारचे किती वेळा मुख्यमंत्री होते. साधा सरळ सोपा प्रश्न येतो तुम्हाला. तर तो 2 वेळा देण्यात आला, 2 वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांचं टोपण नाव होतं, कर्पूरी ठाकूर यांचं टोपण नाव काय होतं तर जननायक होतं. असं जननायक टोपण नाव असणारे भरपूर आपले महान नेते होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये जननायक बिरसा मुंडा आहे, जननायक JP आहेत म्हणजे जयप्रकाश नारायण आहेत. ठीक आहे. तर तसंच कर्पूरी ठाकूर यांना देखील जननायक हे त्यांचं टोपण नाव होतं किंवा त्यांना लोक म्हणायचे जननायक, लोकांचे नायक म्हणायचे त्यांना. त्यांच्या वडिलांचं नाव जर बघितलं आपण तर गोपाळ ठाकूर होतं आणि आईचं नाव होतं रामदुलारी देवी. ठीक आहे. रामदुलारी देवी. त्यांच्या गावाचं नाव, आता त्यांचं गावाचं नाव कर्पूरी ग्राम केलंय, पण त्यांच्या गावाचं नाव पूर्वीचं काय होतं तर पिताऊझिया. त्यांचा जिल्हा होता बिहारमध्ये समस्तीपूर. बिहारमध्ये समस्तीपूर या जिल्ह्यामधले त्यांचं कुठलं होतं गाव? पिताऊझिया. लक्षात ठेवायचे. त्यानंतर त्यांचे समाज जर म्हटलं आपण कुठल्या समाजाचे होते कर्पूरी ठाकूर, कुठल्या समाजाचे होते तर कर्पूरी ठाकूर ही न्हावी समाजाची होती. बार्बर. ठीक आहे. बार्बर न्हावी समाजाचे होते. त्यांच्यावर प्रभाव कुठल्या व्यक्तींचा होता? त्यांच्यावर प्रभाव कुठल्या व्यक्तींचा होता तर सत्यनारायण सिन्हा. ठीक आहे. सत्यनारायण सिन्हा हे बिहारमधले एक राजकीय नेते होते. त्यांचा प्रभाव होता सत्यनारायण सिन्हा आणि आपले महात्मा गांधी. तर महात्मा गांधींवर कुठल्या पुस्तकाचा आणि कुठल्या विचारवंताचा प्रभाव होता हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. भारत छोडो जी चळवळ होती 1942ची भारत छोडो चळवळ या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांचा सहभाग होता. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या गावी जाऊन शिक्षकाची नोकरी पत्करली होती कर्पूरी ठाकूर यांनी. म्हणजे ते शिक्षक होते. ठीक आहे. शिक्षक असणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पहिली अशी व्यक्ती होते की जे शिक्षक होते पण त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. म्हणून आपण त्यांचा जो जन्म आहे किंवा त्यांचा जो जयंती आहे ती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. कधी? 5 सप्टेंबरला. ठीक आहे. त्यानंतर 1952 पहिल्यांदा ते आमदार झाले, विधानसभा सदस्य झाले. त्यांच्या विधानसभेचं नाव होतं, विधानसभा मतदारसंघाचं नाव होतं ताजपूर. काय होतं? ताजपूर. 1970 एकूण 8 दिवसाचं त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्यावर होता म्हणून त्यांनी 28 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं. आणि ते आमरण उपोषण कशासाठी केलं होतं तर टेल्को ही जी कंपनी आहे त्या कंपनीतल्या कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी 1970 त्यांनी 28 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं. महात्मा गांधींनं पहिल्यांदा कोणत्या लढ्यासाठी आमरण उपोषण केलं होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बिहारमध्ये दारूबंदीचा प्रयोग केला. बघा, बिहारमध्ये आणखीनही दारू त्या ठिकाणी म्हणजे तिथं उत्पन्न होत नाही, दारूचं उत्पादन होत नाही बिहारमध्ये. ठीक आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे आणि म्हणून बिहारचे जे काही मॉडेल आहेत तर देशभर त्या मॉडेलची चर्चा होते. एक हिरंब कुलकर्णी नावाचे विचारवंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, लिहितात खूप छान. तर त्यांनी तो दारूबंदीचा जो प्रयोग आहे बिहारचा
तर तो कशा पद्धतीचा आहे हा प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी बिहारचा दौरा केला होता. आणि मग त्याच अनुषंगाने ते महाराष्ट्रामध्ये देखील लोकांमध्ये दारूविषयी जनजागृती करतात, दारूचे तोटे सांगतात, दारूबंदी आपल्या महाराष्ट्र सरकारने करावी अशा पद्धतीची ते मागणी करतात, हिरम कुलकर्णी सर. ठीक आहे. त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये म्हणजे 1975 ते 77 हा काळ जो आहे तो आणीबाणीचा काळ आहे. भारतामध्ये पहिल्यांदा त्या वेळेस आणीबाणी लागू झाली होती. तर ते जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले आणि जयप्रकाश नारायण यांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी त्यांना राजकारणात आणलं असं म्हटलं तरी ते काही अयोग्य ठरणार नाही. तर बिहारमध्ये 26% आरक्षणाची पहिल्यांदा बिहारमध्ये म्हणजे भारतात पहिल्यांदा 26% आरक्षण जे आहे तर त्यांनी ते सुरू केलं. कुठं? बिहारमध्ये 26% आरक्षण. मग ते आरक्षण कसं होतं बघा, तर ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लाससाठी होतं 12%. त्यानंतर एमबीसी काय आहे तर मोस्ट बॅकवर्ड क्लास म्हणजे अतिशय मागास वर्ग त्यांच्यासाठी 8% त्यांनी 8% आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली होती. EWC साठी 3% आणि महिलांसाठी 3%, असे एकूण 26% आरक्षणाची तरतूद बिहारमध्ये पहिल्यांदा या कर्पूरी ठाकूर यांनी केलेली होती. ठीक आहे. ते समाजवादी नेते होते. त्यांचा जो पक्ष आहे, ठीक आहे, त्यांची जी पार्टी आहे तर त्या पार्टीचे आता बघितलं आपण तर नितीश कुमार त्यांच्या पार्टीचे जे मुख्यमंत्री आहेत ते बिहारमध्ये आहेत. असे कर्पूरी ठाकूर आहेत. यांच्याबद्दल जी काही माहिती होती, परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती, ती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. आता आपण लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपण जास्त त्यांच्या व्यक्तिचरित्रात जाण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही. आणि ठीक आहे, फक्त परीक्षेला जे जे आवश्यक आहे तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर लालकृष्ण अडवाणी यांना जो भारतरत्न पुरस्कार मिळाला, तो कितवा भारतरत्न पुरस्कार म्हणजे कितवी व्यक्ती आहेत असा प्रश्न येणं नक्कीच आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे, येऊ शकतो प्रश्न आला तर असा येऊ शकतो, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी 50वी व्यक्ती आहे. ठीक आहे, 50 लक्षात ठेवू शकतो तुम्ही. ठीक आहे. तर आपण असंही म्हणू शकतो की लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला की भारतीय जनता पार्टीची स्थापना होण्यासाठी महात्मा गांधींचा 50% वाटा होता. होताच ना. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांचाच त्या भारतीय जनता पार्टी स्थापन करण्यामध्ये वाटा होता. म्हणजे 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. 1951ला जनसंघाची स्थापना आहे 1951ला. ठीक आहे, 21 ऑक्टोबर 1951. तर त्यांचा जन्म बघा, लालकृष्ण अडवाणीचा जन्म आहे 8 नोव्हेंबर 1927. 8 नोव्हेंबर ही तारीख आपल्या लक्षात राहून जाते. 8 नोव्हेंबर 2016ला भारतामध्ये नोटाबंदीचा प्रयोग झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 8 नोव्हेंबर तुम्ही असं 8 नोव्हेंबर 8 वाजता. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता 8 नोव्हेंबर. तर 8 नोव्हेंबर त्यानंतर त्यांचं गाव जसं पाहिलं तर त्यांचं मूळ गाव जे आहे तर आता म्हणजे त्यावेळेस कधी 1927ला तर ते कराचीमध्ये त्यांचा खरं तर जन्म झालेला आहे. पण मात्र सध्या ते दिल्ली येथे राहतात. कराचीतून ते मग त्यावेळेस भारताची फाळणी झाली त्यावेळेस ते कराचीमधून मुंबईला आले. मुंबईलाही त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि मग आता ते स्थायिक कुठं झालेले आहे तर दिल्लीला स्थायिक झालेले आहे. दिल्लीलाच ते राहतात. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्ण, अर्थातच लाल कृष्ण म्हणजे कृष्णचंद हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आईचं नाव होतं ज्ञानीदेवी. पहिल्यांदा 1941 मध्ये त्यांनी RSS जॉईन केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जॉईन केला. 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. त्याचं मुख्यालय कुठं आहे तर नागपूर येत आहे आणि बळीराम हेडगेवार हे त्याचे संस्थापक अध्यक्ष होते पहिले. बळीराम हेडगेवार 1951 मध्ये येताच सांगितलं की तुम्हाला 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. भारतीय जनसंघाचे संस्थापक 3 होते महत्त्वाचे त्यावेळेस. श्यामाप्रसाद मुखर्जी, ठीक आहे, दीनदयाळ उपाध्याय आणि बलराज मोडक नावाची व्यक्ती होते. कोणते होते बघा, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय. आता जर बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही नवीन योजना येतात त्या नवीन योजनांना श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांची नावं दिली जातात. कारण ते भारतीय जनता पार्टीचे म्हणजे जनसंघातूनच भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. म्हणून हे संस्थापक सदस्य 3 होते. श्यामाप्रसाद मुखर्जी, बलराज मोडक आणि दीनदयाळ उपाध्याय हे 3 होते. 21 ऑक्टोबर 1951ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. तर त्यावेळेस ते सदस्य होते म्हणजे किंवा त्यांनी जॉईन केली.
भारतीय जनसंघामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली 41मध्ये RSSमध्ये. त्यानंतर 67 ते 70 मध्ये बघा दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष होते. ते दिल्ली महानगर परिषदेचे दुसरे अध्यक्ष ठरले होते. दिल्ली महानगर परिषदेचे 1967 ते 70. आता बघा हे वाटणार नाही तुम्हाला, पण हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला खालील पर्याय देतील, 2-3 पर्याय देतील. राज्यसेवेला देतात तसं कंबाईनला पण असे प्रश्न येत आहेत. सरळ सेवेला असे काही एवढे येणार नाहीत, मात्र राज्यसेवा आणि कंबाईनला असे प्रश्न येतात. 3-4 खाली वाक्य देतात आणि वरीलपैकी कुठलं वाक्य योग्य आहे अयोग्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न येतो. तर दिल्ली महानगर परिषदेचे ते अध्यक्ष होते 67 ते 1970 पर्यंत. 1970 मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेचे खासदार झाले, म्हणजे राज्यसभेवर पहिल्यांदा ते निवडून गेले आणि असे 4 टर्म ते राज्यसभेचे खासदार होते. 1970 पासून 1989 पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. 1989 पर्यंत. ठीक आहे. 1973ला त्यांच्याकडं जनसंघाचं अध्यक्षपद आलं. भारतीय जनसंघाची स्थापना 1951 झाली आणि 1973ला भारतीय जनसंघाचे ते अध्यक्ष झाले. 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये, मोरारजी देसाई तुम्हाला सांगितलं की भारताचे 4थे पंतप्रधान होते. त्यांच्या काळामध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री ह्या कार्यालयाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री ते झाले 1977 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्या संस्थापक सदस्यामध्ये ते होते आणि भारतीय जनता पार्टीचे ते 3 वेळा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 6 डिसेंबर लोकसभा बघा 1989 मध्ये, म्हणजे 1970 ते 1989 पर्यंत. ठीक आहे. 1970 ते 1989 पर्यंत ते राज्यसभा खासदार होते 4 टर्म आणि त्यानंतर 1989ला पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले आणि तेव्हापासून लगातार 7 वेळा ते लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत. 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किंवा 2009चा पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचं नाव भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं 2009ला. ठीक आहे. मग 2014ला आपल्याला माहिती आहे की मोदी साहेब आले, 19ला पण मोदी साहेब. ठीक आहे. पण 9 पर्यंत त्यांचं नाव होतं. पंतप्रधान म्हणून कोणाचा चेहरा होता तर लालकृष्ण अडवाणी यांचा चेहरा होता. 6 डिसेंबर 1992 ही अतिशय महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी बाबरी मस्जिद त्या ठिकाणी पाडण्यात आली होती. बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती 6 डिसेंबर 1992ला आणि त्या ठिकाणी अयोध्यामध्ये, ही बाबरी मस्जिद कुठे आहे तर अयोध्यामध्ये आहे आणि त्या अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्याचा अजेंडा या भारतीय जनता पार्टीचा होता. त्यांच्या ध्येय धोरणामध्ये ते होतं आणि म्हणून त्यांनी ती बाबरी मस्जिद पाडण्यासाठीचा रथयात्रा, ठीक आहे, राम रथयात्रा यांनी लालकृष्ण अडवाणी यांनी काढली होती. राम रथयात्रा काढणारे देखील लालकृष्ण अडवाणी हेच आहेत. मग 1998 ते 2004 म्हणजे कोणाच्या काळामध्ये तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये ते भारताचे गृहमंत्री होते, होम अफेअर मिनिस्टर, भारताचे गृहमंत्री 1998 ते 2004 या काळामध्ये. त्याचबरोबर 2002 ते 2004 या काळामध्ये, 2002 ते 2004 या काळामध्ये ते भारताचे उपपंतप्रधान देखील तेच होते. लोकसभेचे सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. लोकसभेचे सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून कोण काम केलेलं आहे तर लालकृष्ण अडवाणी यांनी काम केलेलं आहे. 2004 ते 2009 असे लगातार. ठीक आहे. 5 वर्षच वाढत असतील पण मग त्यांनी लगातार राहिलेले आहे ते 4 वर्ष, म्हणजे 2004 ते 2009 या काळामध्ये. म्हणून लोकसभेचे सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते ते होते. 2002 मध्ये त्यांनी काही काळ म्हणजे 1-2 महिने कोळसा व खाण मंत्रीपद हे मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे, कोळसा व खाण मंत्री. त्यानंतर 1980 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते बनले ते 1980 मध्ये. म्हणजे लोकसभेचे बी विरोधी पक्षनेते होते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते काही काळ ते होते 1980 मध्ये. त्यानंतर ठीक आहे, तर त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत बघा, त्या पुस्तकावर प्रश्न येऊ शकतो. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक आहे. माय कंट्री माय लाईफ नावाचं एक पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक आहे अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक नावाचं एक पुस्तक आहे बघा. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? LK अडवाणीचं. एक आहे माय कंट्री, हे बऱ्यापैकी लोकांना माहित आहे, आणि माय लाईफ
पण दुसरं पुस्तक आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. ही दोन पुस्तकं त्यांची तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आणि 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा सर्वोच्च दुसरा पुरस्कार, 2 नंबरचा पुरस्कार, 1 नंबरचा कोणता भारतरत्न, आणि तो 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. असे हे लालकृष्ण अडवाणी होते. परीक्षेच्या दृष्टिकोन आपल्याला पाहायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी ही काही माहिती होती ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. यावर आपण वेगवेगळ्या परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुमचा अभ्यास सुलभ व्हावा, तुम्ही लवकर तुमचं टार्गेट किंवा तुमचं एम, तुमचं गोल जे आहे ते अचीव करावं, हाच एकमेव उद्देश ठेवून आपण हे व्हिडिओ घेत असतो. म्हणून चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा. धन्यवाद.